जय महाराष्ट्र मंडळी. आज आपण आलो आहोत सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका ऐतिहासिक, पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी. एक असं ठिकाण जे महाराष्ट्राच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. हिंदवी स्वराज्याचे तोरण याच ठिकाणी बांधले गेले होते. सह्याद्रीत वसलेला हा दुर्गम किल्ला केवळ एक ठिकाण नाही, तर तो आहे मराठा साम्राज्याच्या स्थापनेचा साक्षीदार. तर आज आपण आलो आहोत किल्ले रायरेश्वर. तर सकाळ सकाळी लवकर उठून आम्ही सर्व मित्रमंडळी निघालो होतो भटकंतीसाठी. पुण्याहून निघाल्यानंतर आम्ही भोरमध्ये नाश्त्यासाठी थांबलो. नाश्ता झाल्यानंतर तुम्ही म्हणत असाल ही मित्रमंडळी अशी का बसले आहेत, तर त्याचं कारण होतं हे. आमची गाडी पंक्चर झाली आणि हे गाडीचे माल त्यांच्यामुळे आम्हाला साधारणतः 1 ते 1.5 तास लेट झालेला आहे. सगळं आटोपल्यानंतर आम्ही निघालो होतो पुढच्या वाटेला. तर फायनली डोंगरदऱ्यातून वाट काढत आम्ही पोहोचलो होतो या धुक्याने दाटलेल्या चादरीत. हे दृश्य पाहून मन अगदी प्रफुल्लित झाले होते. हे मन प्रसन्न करणारे दृश्य पाहून आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. ट्रेक हा अगदी सोपा असून कोणीही हा ट्रेक करू शकतो. अगदी गडाच्या पायथ्याला गाडी जाण्याची व्यवस्था केलेली आहे. गडावर जाण्यासाठी अशा दगडी व लोखंडी शिड्या पाहायला मिळतात. या शिड्यांचा उपयोग करून तुम्ही अगदी काही वेळातच वर जाऊ शकता. आम्ही 20 मिनिटांची अगदी सोपी चढाई करून गडाच्या वर पोहोचलो होतो. तर आता आम्ही पायऱ्या चढून वर आलेलो आहे. तर इथून मंदिर अंदाजे 1 ते 1.5 किलोमीटर आणि तिथून लाल रंगाची माती पाहिजे असेल तर 2-2.5 किलोमीटर आहे. खायला कुठून आणता मग? वाई भरून आणता. किती लोकसंख्या आहे गावात? तशी 550-600 पण राहणारी थोडीच आहे, 10-15-20 घर. 50 घर आहे इथं गडावर सर्व लिंक आहे. मतदानाला काय पेट्या घेऊन येतात का? हो हा घेऊन का? जातात मागे. किल्ल्यावर अनेक तलाव असून त्यापैकी हा धुक्यात हरवलेला खूप सुंदर असा गावित तलाव. धुक्यामुळे हा तलाव दिसेनासा झाला होता, तरी त्याची सुंदरता काही कमी झालेली नाही. हे आहे गोमुख कुंड. गायीच्या मुखातून पाणी पडत असल्यामुळे किंवा त्याच्या या विशिष्ट रचनेमुळे या कुंडाला हे नाव पडले असल्याचे भासते. रायरेश्वर किल्ला समुद्री सपाटीपासून सुमारे 4500 फूट उंचीवर वसलेला आहे. किल्ल्यावर प्राचीन दगडी मंदिर अजूनही दृढ उभे आहे. या मंदिरात बसल्यावर जणू शिवाजी महाराजांचा आवाज अजूनही कानावर येतो असे भासते.
इथून कमळगड, केंजळगड, पांडवगड आणि महाबळेश्वरच्या घाटमाथ्याचे अप्रतिम असे दर्शन होते. इसवी सन 1645 मध्ये केवळ 16 वर्षाचा एक तरुण आपल्या मावळ्यांना घेऊन या डोंगररांगांमध्ये आला. त्यांचे नाव होते छत्रपती शिवाजी महाराज. मंदिरात मन प्रसन्न करा असे शिवलिंग असून इथेच शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून भोरपासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. पुण्यावरून एका दिवसात पाहून येण्यासारखा हा किल्ला आहे. रायरेश्वरावर पाहण्यासारखे पांडवकालीन शिव मंदिर, 7 रंगांची माती, गोमुख कुंड आणि गावित तलाव असे पॉइंट्स आहेत. हा पठार 16 ते 17 किलोमीटरवर वसलेला आहे. दर्शन घेतल्यानंतर आम्ही 7 रंगांची माती पाहण्यासाठी जाणार होतो. टेकडीच्या बाजूने पाठच्याच बाजूला पाऊलाट गेलेली. आणि किती अंतर किती आहे एवढं? अंतर 1 किलोमीटर. सगळे अंतरावर माती का लगेच दिसते अशी? लगेच एका जागेवरतीच अंतरावरती ना तिथं गेलं की ती जागाच आहे माती. आले का आपले सगळे नाश्ता बिष्टा झालाय? टेकडी इथं वरती फोर लाईन आहे. पत्र्याची दोन त्या पत्र्याच्या घरांच्या पाठीमागे गेलं की 4 लाईन आहे. 4 लाईनीने सरळ जायचं. 4 लाईन सोडायची. दोन बोर्ड आहे. जय शिवराय. आत्ताच आम्ही रायरेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन 7 रंगांची माती पाहण्यासाठी निघालो आहोत. तर भेटूया पुढे. घर आहेत साधारणतः किती घर आहेत? 15 ते 20 घर आहेत. एक बाबा भेटले आम्हाला, त्यांनी सांगितलं की 15-20 घर आहेत वस्ती. कोण आहे? शिव नाव तुझं? शाळेत जातो तू? चॉकलेट नको. चॉकलेट घे. ती कोण आहे? चाचू आहे का? कोण आहे? मामा आहे? कोण आहे? काका आहे का? आमच्यासोबत यायचं का तुला? नको. सात रंगांची माती पाहण्यासाठी या घरांच्या पाठून वाट जाते. वाट ही अगदी सोपी असून मध्ये मध्ये फुलांची चादर असलेले असे लांबच लांब पठार दिसतात. ट्रेक हा अगदी सोप्या श्रेणीतला असून पावसाळ्यात हा ट्रेक करण्यास खूप सोयीस्कर आहे. खूप असं मस्त दृश्य आहे. त्या फुलांचं नाव काढायचं लागतं. आज फुलांचं नाव माहित नाहीये तरी पण गुगल लेन्सला सर्च कर ना.
स्वर्गवासी स्वर्गवासी झालेलो सगळे. जरा इकडं पाठीमागं दृश्य दाखवा कसं आहे बघा, कोणी दिसत नाही. स्वर्गवासी झालेले सगळे लोक. फायनली आम्ही 7 रंगांची माती जेथे आहे त्या ठिकाणी पोहोचलो होतो. पावसामुळे काही रंग आम्हाला दिसले नाहीत, पण ओव्हरऑल आम्ही खूप वेगवेगळ्या रंगांची माती एकाच ठिकाणी पाहिली होती. असे दृश्य मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाहत होतो. अशा प्रकारे 7 रंगाची माती आमची बघून झालेली. एक नंबर होती. 7 रंगांची माती बघायला आम्ही आहे अजून इथे बसून. 7 रंगांची माती तुम्हाला पाहिजे, तुम्हाला तर दाखवतो. काढलेत ना. काय रिॲक्शन आहे तुमची 7 रंगाची माती बघितल्यावर? अजून पाहिलेच नाही अजून. तुला काय म्हणायचंय? एकच कलर भेटला. तुला काय म्हणायचंय? आम्हाला मातीच दिसली नाही. मग काय बघितलं तुम्ही? माती पाहिली. काय पाहिलं? काय पाहिलं तुम्ही? नक्की पाहिलं काय मग? माती प्रेमी. माती प्रेमी बघा. मातीवर प्रेम करा, मातीवर. आजचा संदेश. ओव्हरऑल हा खूप असा चांगला एक्सपिरियन्स होता. रायरेश्वर एक धार्मिक, ऐतिहासिक आणि निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे आणि स्वराज्याचे स्वप्नाचे प्रतीक असलेला हा किल्ला आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. चला तर मग एकदा तरी रायरेश्वरला भेट देऊया, या पवित्र स्थळाचा अनुभव घेऊया.